चला आपण पाहतोय मॅच या ठिकाणी स्टार्ट होते. चला आपण मॅच स्टार्ट करणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अक्ष वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय अमोल पाटील यांचा, तर दुसऱ्या बाजूला क्रिश 11 चिराग पाटील यांचा संघ असेल. क्रिशा 11 आपण पाहतोय बॅटिंग साठी सज्ज झालाय. सलामीचा फलंदाज गणेश आणि दुसऱ्या बाजूला जग्गा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूला सुरुवात होईल. फर्स्ट ओव्हर इथून पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा अवांतर हाताळलाय. वाईट वाईट चेंडूने जर पाहिली तर सुरुवात केली. खराब चेंडू आहे. पहिला चेंडू खराब. यावेळेस पुन्हा एकदा वाईट. येस, लेग बाईटच्या रूपाने ही रन्स मात्र मोजली जाईल. लेग बाईटच्या रूपाने एक सिंगल रन्स. रन नाही का सर? ओके, डेली बॅट. डेली बॅट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका, परंतु वा चांगलं रोखलंय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूला रन्स मात्र फक्त एकच मिळेल. चांगला टीम वर्क या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि इथून जर पाहिलं तर आतापर्यंत धावा झाल्या 2. यावेळेस आपण पाहतोय जगदीश जग्गा आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ हातून 4 अटेम्प्ट झाला आणि 5व्या अटेम्प्टला चेंडू सीमारेषे पार. हे वेगळं क्रिकेट मुळे आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण की असं वाटलं होतं की कोणत्या अटेम्प्टला चेंडू पकडेल हातामध्ये, परंतु 5व्या अटेम्प्ट मध्ये जर पाहिलं तर सरळ सीमारेषे पार गेलाय. चौकार आलाय. चौकार निश्चित धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा स्कोर कार्ड वरती. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू. टॅपचा फटका आणि इथून आपण पाहतोय आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूवर जर पाहिले तर चांगली फटकेबाजी झाले. एक असं वाटलं होतं की कॅच येईल की काय, कुठेतरी विकेट मिळाल्याची आशा होती, परंतु तो चौकार गेला. त्यानंतर आणखीन एक टॅपचा फटका चांगला पाहायला मिळाला. याही वेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स घेतले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. एकंदरीत 11 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथून आपण पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फटका चांगला आहे. सरळ जर पाहिलं तर आमच्या समालोचन कक्षाकडे इथून फटका येताना पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळाला चौकारासाठी. आणि इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज गणेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच जग्गा, हे 2 फलंदाज आक्रमकतेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 3 चौकार आणि
जर पाहिले तर 3 सिंगल अशा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाल्या. 15 धावा. चला टीम मीटिंग कमी करायची प्लीज. इथून जर पाहिलं तर तुमचा टायमिंग देखील मोजला जातोय. तर अंकित आलाय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. इथून आपण पाहतोय फटका सुरेख आहे. चेंडूला पाठवलंय सीमा रेषे पार. आणि आपण पाहतोय ज्या पद्धतीने आज अक्ष 11 अमोल पाटील यांचा संघ, ज्यामध्ये एक अक्ष वॉरियर संघ आपण पाहतोय. अक्ष वॉरियर्स टीम ज्या पद्धतीने आपण पाहतोय आज मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि त्यांनी देखील एक नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय, जो लहान आहे वयोगटातील कमीत कमी वयाचा खेळाडू. जर पाहिलं तर त्यांनी देखील एक त्याला संधी दिली गेली. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचेल. लगातार 2 चौकार आणि धावसंख्या आले 23 धावा. पण एकदा आपण पाहतोय जग्गा. यावेळेस फटका थोडासा फसलाय. चेंडूला खेळायचा होता ऑन साइड रिजनला, परंतु बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. चेंडूला जर पाहिलं तर विकेट किपर चांगल्या पद्धतीने पकडतोय. चांगला चेंडू आहे. टॅपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाही, इथून सक्सेस होणार नाहीये. अंकितने पहिल्या 2 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 2 चौकार जरूर खर्च केले होते, परंतु त्यानंतर 2 चेंडू डॉट देखील आले आहेत. यावेळेस गडी बाद होईल नक्कीच. जगदीश या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जगदीशच्या बॅट मधून एकंदरीत जर पाहिलं तर 4 चौकार आणि एक सिंगल अशा एकंदरीत जर पाहिलं तर 17 धावा त्याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इज अ डेंजरस बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय चिराग पाटील. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येताना मागच्या मॅच मध्ये चिरागने काय कमालीची फलंदाजी केली होती. सर पाहिलं तर 37 धावांची एक खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. चिराग पाटीलच्या बॅट मधून चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु संघ पराभूत नक्कीच झाला होता. इथून आपण पाहतोय येणारे चेंडू जर पाहिले तर या षटकातील अगदी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथून जर पाहिलं तर सेन्सिबल सिंगल घेतलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना आपल्याला पाहायला मिळालेत. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झालेत आणि 2 षटकानंतर 12च्या सरासरीने 24 धावा. चला टीम मीटिंग थोडी कमी करा प्लीज मित्रांनो, कारण तुमचा टाइम इथून वेस्ट चाललाय असं मी म्हणेन. यानंतर सी पॅनलची पहिली मॅच आपण पाहणार आहोत. एच डी विनर्स नव्या 11 वर्सेस शिव वॉरियर्स.
इथून आपण पाहतोय चिराग पाटील आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कौशल आपल्याला पाहायला भेटतोय. कौशल साथ दिवे इथून आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं. पहिला चेंडू वाह, कमालीचा फटका पाहायला मिळाला. अगदी बॅटवर घेतला चेंडू आणि सुरेख फटका स्वीप शॉट खेळायला. नक्कीच इथून जर पाहिलं तर पसंती दिली त्यांनी चिराग पाटील. चांगली बॅटिंग नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चिरागच्या बॅट मधून मागची जर मागचा सामना जरी पाहिला तरी तो देखील सामना काही कमालीची फलंदाजी त्यांनी देखील केली होती. चौकार नक्कीच लगावले होते. 37 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. पुढे इथून आपण पाहतोय सुरुवात केली खूप चांगल्या पद्धतीने. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. कौशल साथ दिवे पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. दुसरा चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स घेतले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा, 29 रन्स. यावेळेस आपण पाहतोय फटका तर चांगला आहे. यावेळेस गणेश होता त्या ठिकाणी. धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचे खेळ आतापर्यंत कंप्लीट झालंय. यावेळेस शूट केलाय चेंडूला, परंतु तिथे आपण पाहतोय पोहोचणं मुश्किल होतं. कदाचित हा रन घेणं गरजेचं होतं का हे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. येस, रिव्ह्यू घेतलाय आपण पाहतोय. अंपायर डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. नक्की काय घडलंय इथून जर पाहिलं तर नॉट आउटचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅट स्लाइड झाली आणि तदनंतर आपण पाहतोय चिराग पाटील थोडस सेफ झोन मध्ये. चेंडूचा खेळ पाहिलं तर 4 चेंडू झालेत. धावसंख्या 1 ने वाढेल. 31 धावा, 31 रन्स. इथून पाहतोय चांगला फटका होता, परंतु तो देखील चेंडूला थांबवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच दर्शवलंय. इथून शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. कौशल आपण पाहतोय थोडस कमबॅक करताना पहिल्या चेंडूवर करारीचा फटका मारला होता त्यांच्या विरोधात, परंतु त्यानंतर खूप इम्प्रूव्ह केलंय स्वतःला. इथे मात्र आपण पाहतोय हा चुकीचा फटका. चेंडू जर पाहिलं तर सरळ बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय तो म्हणजेच मिस्टर गणेश. एकतीस धावा झाल्यात. चला आपण लगेचच
क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नवीन गोलंदाज आपण पाहतोय दीपक राजभर आपल्याला पाहायला मिळते. दीपक राजभर आणि शेवटचा आणि अंतिम षटक असेल. याही वेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर सरळ क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूला इथे जर पाहिलं तर चिराग दिशा देण्याचा प्रयत्न करत होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु रोखलंय त्यानं. रन्स मात्र मिळणार नाही. पहिला चेंडू डॉट आलाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू महत्वाचे असतील. यावेळेस थोडासा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वाईटच्या इशारा आले. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. पुन्हा एकदा कडक प्रहार. यावेळेस नाही सोडणार चिराग. जो गॅप दिसतोय तो मात्र पूर्ण भरून काढलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार. चौकार. इथून आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर 36. 36 धावा झाल्यात. इथून आपण पाहतोय येणारे चेंडू जर पाहिले तर 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. इथून आपण पाहतोय आणखीन एक जर पाहिलं तर पंच काय दर्शवतील ते देखील पाहणे. चौकार आहे. कारण की पाय जर पाहिलं तर नक्कीच लाईनच्या बाहेर होतं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रोखण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला त्यांनी. पण इथून आपण पाहतोय हा चौकार आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 40 धावा स्कोर कार्ड वरती. इथून आपण पाहतोय 40 धावा झालेत. याही खूप चांगला चेंडू होता. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. नक्कीच आपण पाहतोय SPL स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खूप चांगला खेळलाय. इथे देखील चांगलं खेळावं लागेल. फलंदाज आणि इथून आपण पाहतोय फटका सजवला होता. चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये पाठवलं होतं. 42 रन्स. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. अमर इथून आपण पाहतोय गडी बाद झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 42 रन्स. जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष असेल. चला नेक्स्ट टीम. 2 संघाचे कर्णधार या. शिव वॉरियर्स वर्सेस HD विनर्स टीम. शिव वॉरियर्स आणि HD विनर टीम. कप्तान आइए.
चला टॉस इथून आपण करूयात. इथून आपण पाहतोय टॉस केला जाईल. SD विनर वर्सेस शी वॉरियर्स टीम आणि कॉइन स्पिन होईल. हेड इज कॉल अँड टेल आलाय. आपण पाहतो शी वॉरियर्स टीम टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? फिल्डिंग. आणि ही मॅच मागची मॅच खूप चांगल्या पद्धतीने जिंकली. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी झाली त्यामुळेच ती मॅच जिंकली. परंतु समोरचा संघ जर पाहिलं तर 2 मॅच जिंकलाय म्हणजे इथून तुम्हाला खूप चांगले प्रयत्न करावे लागतील. चांगली मॅच खेळावी लागेल. काय म्हणशील याच्यावर? खरंच जर बघितलं समोर तर चांगले प्लेयर आहेत आणि जुने प्लेयर आहेत तर त्यांचा समोर खेळणं म्हणजे एक एक्सपिरियन्स पण भेटेल आणि आम्ही प्रयत्न करू त्यांना हरवायचा. त्यांना बघून शिकलेत आणि त्यांना हरवायचा प्रयत्न करू. नक्कीच. काय म्हणतील दादा? टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन असता? फिल्डिंग घेतली असती. 2 मॅच आम्ही फिल्डिंग करूनच जिंकलेले आहेत. नक्कीच चांगली मुलं खेळले तुमची. नवीन सारखे चांगले बॅट्समॅन देखील आपण पाहतोय. खूप चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. इथून जर पाहिलं तर आताच्या मॅच मध्ये किती धावा मारण्याचा प्रयत्न करतील? आता तर आम्ही 3 पैकी पहिली मॅच बॅटिंग करतोय. नक्कीच आम्ही 40-45 मारायचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. ही मॅच चांगली खेळा मी म्हणेन. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला कौशल आणि पुनीत. पुनीत आपल्याला पाहायला मिळते नॉन स्ट्राईक एंड मध्ये बाबू आणि दुसऱ्या बाजूला एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं मागच्या मॅच मध्ये 3 विकेट्स ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाली होती. कमी धावांचं लक्ष. नक्कीच गोलंदाजी टाकण्यामध्ये इथे माहीर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे चेतन. पहिला चेंडू पायावर आदळतो. इथून जर पाहिलं तर रन्स मिळणार नाहीये. चेतन मामा चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट टाकलाय. खूप चांगली गोलंदाजी. थोडस वळवले जात आहेत बोट फिरवले जात आहेत. हे एक्सपिरियन्स आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं प्रॅक्टिस मध्ये चांगली चांगली गोलंदाजी टाकण्याचं काम चेतन करतोय. इथून मात्र आता मॅच आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केलंय. पहिल्याच चेंडूवर डॉट आणलाय. आणखीन एक फटका चांगला आहे परंतु इथून आपण पाहतोय चेंडूला रोखलंय. गणेश होता त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय गणेशने. याही वेळेस आपण पाहतोय चकवा दिलाय चेंडूने. जर पाहिलं तर थोडस पाहायला मिळालं होतं. उजव्या हातावर धावले होते क्षेत्ररक्षक परंतु चेंडू जर पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चकवा देत निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. चार धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ झालाय. इथून आपण पाहतोय आणखीन एक चांगला फटका परंतु वाह चेतन पाटील चिराग पाटील सॉरी आपल्याला पाहायला मिळाला खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना त्या ठिकाणी. याही वेळेस कडक प्रहार सरळ बॅट वर चेंडू आला आणि त्या चेंडूला अगदी आपण पाहतोय पार्किंग मध्ये पाठवलाय. चांगली बॅट या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडून सीमारेषेपार चौकार.
इथून आपण पाहतोय चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिलं तर पाच पाच झालाय आणि पाच मध्ये 2 चौकार अशा एकंदरीत आपण पाहतोय 8 धावा. चांगल्या धावा जमवल्या आहेत चेतनच्या विरोधात. अक्षय मॅच मध्ये विकेट टेकर गोलंदाज पाहायला मिळत होता. यावेळेस फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय सरळ सीमारेषे पार चौकारासाठी 4. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक 1 कंप्लीट झाल्याने 1 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतंय. इथून आपण पाहतोय वाह कडक फटका आले आले आपण पाहतोय गोलंदाजावर हवी होताना फलंदाज बाबू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग इथून जर पाहिली तर दोन्ही फलंदाज दर्शवत आहेत. आतापर्यंत 3 चौकार कौशलच्या बॅट मधून आले तर 1 चौकार आपण पाहतोय पुनीत म्हणजे बाबूच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग दर्शवलंय. धावसंख्या आतापर्यंत 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुन्हा एकदा यावेळेस चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये चेतन होता त्या ठिकाणी परंतु सिंगलच रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 13 धावा. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धावा बनवल्या आहेत. पुन्हा एकदा विकास फटका इथून जर पाहिलं तर चेतन चांगली क्षेत्ररक्षण करतोय विशिष्टांच्या मागे. कुठेतरी त्याच्या ओव्हर मध्ये रन्स गेले 12 परंतु त्यानंतर आपण पाहतोय आता मात्र यस स्कोर आतापर्यंत आपण पाहतोय 13 धावा. 17 सॉरी 1 चौकार आणि 1 सिंगल 1 डॉट. इथून आपण पाहतो पुन्हा एकदा कडक प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु चिराग पाटील पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चिराग पाटील आतापर्यंत ओव्हरऑल परफॉर्मन्स जर पाहिलं तर खूप चांगला आहे. ज्यामुळे आपण पाहतोय बॅटिंग असो त्यानंतर फिल्डिंग असो खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी केलंय आपल्या संघासाठी. तर पुन्हा एकदा गोलंदाज विकास आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे गॅप मध्ये खेळलाय. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. चौका आहे. मोठा गॅप आहे ऑन ऑफसाइड रिजन मध्ये आपण पाहतोय. यापुढे आताचा फलंदाज धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 21 या आकड्यावर. 21 रन्स शेवटचे चेंडू शिल्लक आहे. एकवीस झाल्यात. अजून 21 बनवायचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा कडक प्रहार. वा सुरेख फटका पाहायला मिळाला. सरळ सीमारेषे पार चौकार. आता मात्र आपण पाहतोय 25 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. इथून जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर
रन्स बनवायचे आहेत. एकंदरीत आपण पाहतोय 18 धावा, 12 चेंडू 18 धावा. विकास काली कुठे असेल तर या प्लीज. आपली एक मॅन ऑफ द मॅच राहिली होती. विकास काली या. तर आपण पाहतो गणेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 18 ची आवश्यकता आहे. चांगली फलंदाजी आतापर्यंत. दोन्ही फलंदाज सेट झालेत. एका बाजूला कौशल आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला बाबू पुनीतचा हा फटका आपण पाहतो गॅप मध्ये खेळलाय. आणखीन एक चांगला फटका, चौकार गेलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. जर पाहिलं तर आज चौकारांनी धावसंख्या वाढेल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 29 या आकड्यावर. आता मात्र चेंडू शिल्लक 11 आणि 11 मध्ये अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 14 ची आवश्यकता आहे. 11 चेंडू 14 धावा. इथून पुन्हा एकदा थोडस जर पाहिलं तर गुडघ्याला वाकवलं होतं. चेंडूला खेळायचं होतं ऑन साइड रिजन मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु हा चेंडू जर पाहिलं तर डिक्लेअर झोन कडे वळतोय. रन्स मिळेल 1. 13 ची आवश्यकता आहे. 10 चेंडू 13 धावा. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. चेंडूला जर पाहिलं तर पूर्णपणे थांबवलं जातंय, रोखलंय चेंडूला. इथून आपण पाहतोय 3 चेंडू 3 मध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळेस समोरच्या दिशेने आलाय चौकार. मॅच जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज चांगले सेट झालेत आणि सेट होत असताना आपण पाहतोय विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवताना आपल्याला पाहायला मिळते आपल्या टीमला अमोल पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना. आता मात्र धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 35 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 8 मध्ये 8. पुनीत बाबू इथून आपण पाहतोय टॅपचा फटका मारलाय, परंतु डिक्लेअर झोन कडे चेंडूला पाठवलाय. आणखीन एक 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7 मध्ये 7. इथून पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला जर पाहिलं तर थांबवण्यामध्ये यश आलं. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. ओव्हरची जर विचार केला तर 3 षटक कंप्लीट झालेत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 7 ची आवश्यकता. 6 मध्ये 7. सहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. जग्गा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. रन्स मिळेल 1.
इथून थांबवलंय पूर्णपणे बॉलरला की तयार नव्हता फलंदाज आणि त्याचमुळे जर पाहिलं तर 5 चेंडू शिल्लक आहेत 5 मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. कडक फटका परंतु वा चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलंय. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 ते 4 चेंडू ज्या पद्धतीने अडवले क्षेत्ररक्षक नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पियुष आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना पियुष. पुन्हा एकदा आता मात्र गॅप शोधलाय चेंडूला कुदून काढलाय सरळ सीमारेषे पार. चौकार येतोय आणि या चौकाराने जर पाहिलं तर आता मात्र स्कोर आपल्याला पाहायला मिळेल 41 धावा. 2 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक चांगला फटका चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पाल. हा विनिंग फटका पाहायला मिळाला. अमोल पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ही मॅच जिंकताना चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. अक्ष वॉरियर्स टीम इथून जर पाहिलं तर मॅच जिंकतोय. नवीन मॅच आपल्याला पाहायला मिळेल जिथे 2 संघ असतील. एका बाजूला SD विनर संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल तो म्हणजेच शी वॉरियर्स.